हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण निगेशन ऑफ स्टेटमेंट पाहिलं होतं, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं इनवर्स, कॉन्वर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द कंडिशनल स्टेटमेंट, बरोबर आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटला सुरुवात करायची. आता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये काय खूप इम्पॉर्टंट रिझल्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. मग ते रिझल्ट कोणते आहेत, बरोबर आहे ना. मग त्यामध्ये अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये कोणते लॉज यूज केले जाणार आहेत त्याचे आपल्याला एक 1 बाय 1 स्टडी करायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं. हे लेक्चर सर्वांसाठी खूप महत्त्वाचं लेक्चर आहे, कारण लॉजिकमधील जर थोडाफार अवघड पार्ट जर म्हणलं तर फक्त हा अवघड पार्ट आहे. बाकी सर्व सोपे आहेत. आतापर्यंत तुम्ही अनुभवलं असं, बरोबर आहे ना. आता पहा मग अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये काय आहेत आणि कोणते कोणते लॉ आहेत आपल्याला प्रत्येकाला व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे, बरोबर आहे ना. मग सर्वात पहिले आपल्याला सुरुवात करायची पहिल्या लॉ पासून. फर्स्ट लॉ ऑफ द अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, फर्स्ट लॉ विच इज द फर्स्ट लॉ, आयडेम्पोटेंट लॉ. पहिला कोणता लॉ आहे, आयडेम्पोटेंट लॉ. आता आयडेम्पोटेंट लॉ म्हणजे काय राहणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. आयडेम्पोटेंट म्हणजे काय, समजा पी हे स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. पी हे स्टेटमेंट, त्याच स्टेटमेंट बरोबर जर तुम्हाला डिसजंक्शन म्हणलं तर येणारा रिझल्ट काय राहणार आहे, पी. आणि जर पी या स्टेटमेंटचं त्या स्टेटमेंट बरोबर जर कंडिशन असेल, कंजंक्शन असेल तर येणारे रिझल्ट काय येणार आहे, पी कंजंक्शन पी इज इक्वल टू काय येणार आहे, पी येणार आहे, बरोबर आहे ना. पी डिसजंक्शन पी इज अ पी अँड पी कंजंक्शन पी इज अ पी, बरोबर आहे. कोणत्याही स्टेटमेंटचं त्याच स्टेटमेंट बरोबरचं जर कंजंक्शन म्हणा किंवा डिसजंक्शन म्हणा येणारा रिझल्ट तेच ओरिजिनल स्टेटमेंट राहणार आहे. हा आपला आयडेम्पोटेंट लॉ म्हणजे पहिला लॉ सांगत असतो, ठीक आहे ना. आता सेकंड लॉला आपण सुरुवात करतोय. व्हॉट इज द सेकंड लॉ, पहा सेकंड लॉ काय दिलेला आहे, काय कम्युनिटेटिव्ह लॉ. कोणता, कम्युटेटिव्ह लॉ, COMMUTATIVE, कम्युटेटिव्ह लॉ. प्रत्येकाने व्यवस्थित हे लॉ अंडरस्टँड म्हणजेच व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, बरोबर आहे. मग तुम्हाला समजेल की हे लॉ अप्लाय कसे करायचे. सर्वात पहिले लॉ शिकायचे आहेत, नंतर त्यांचं ऍप्लिकेशन काय आहे ते आपण बघणार आहोत, ठीक आहे. आयडेम्पोटेंट लॉ समजला. त्याच्यानंतर आता कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह म्हणजे काय, पहा इकडे लक्ष द्या. जर मी पी आणि क्यू हे दोन सिंपल स्टेटमेंट कन्सिडर केलं, यांच्यामध्ये जर कंजंक्शन असेल, कंजंक्शन, मग पी कंजंक्शन क्यू चा रिझल्ट म्हणा किंवा क्यू कंजंक्शन पी चा रिझल्ट म्हणा, दोन्हीही रिझल्ट कसे राहणार आहे, सेम राहणार आहे. पी कंजंक्शन क्यू चा रिझल्ट आणि क्यू कंजंक्शन पी चा रिझल्ट, दोन्ही रिझल्ट कसे राहणार आहेत, सेम. त्याच प्रकारे जर पी डिसजंक्शन क्यू जर असेल याचा रिझल्ट आणि क्यू डिसजंक्शन पी चा रिझल्ट दोन्हीही कसे राहणार आहेत, सेम राहणार आहे. हा आहे तुमचा कम्युटेटिव्ह लॉ. कोणता आहे, कम्युटेटिव्ह लॉ. प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात आला कम्युटेटिव्ह लॉ काय आहे. जर तुम्ही पी कंजंक्शन क्यू केलं याचा रिझल्ट म्हणजे याचा ट्रूथ टेबल आणि क्यू कंजंक्शन पी चा जर ट्रूथ टेबल पाहिला, दोन्ही ट्रूथ टेबल कसे राहणार आहेत, इक्वल राहणार, इक्विव्हॅलंट राहणार आहेत. तसंच क्यू कंजंक्शन पी चा रिझल्ट आणि पी कंजंक्शन क्यू चा रिझल्ट किंवा पी डिसजंक्शन क्यू चा रिझल्ट आणि क्यू डिसजंक्शन पी चा रिझल्ट कसा राहणार आहे, सेम राहणार आहे, इक्वल राहणार आहे, बरोबर आहे. थर्ड आपल्याला बघायचं आहे असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ काय राहणार आहे त्याची आपल्याला स्टडी व्यवस्थित करायची आहे. कोणता, असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ काय आहे पहा. तुम्ही काय केलं, पी ला क्यू कंजंक्शन आर सोबत कंजंक्शन केलं. पी ला काय केलेलं आहे, क्यू कंजंक्शन आर सोबत काय केलं, कंजंक्शन केलं. मग याला तुम्ही काय दिलेलं आहे, पहा क्यू कंजंक्शन आर याला कोणासोबत कंजंक्शन केलेलं आहे, पी सोबत, याचा रिझल्ट काढा. किंवा तुम्ही असं करा, पी आणि क्यू चं कंजंक्शन करा आणि त्याला आर सोबत कंजंक्शन करा, याचा रिझल्ट कसा राहणार आहे, सेम राहणार आहे. रिझल्ट मध्ये काही फरक राहणार नाही. जर तुम्ही क्यू कंजंक्शन आर काढलं नंतर त्याला काय केलं, पी सोबत कंजंक्शन केलं, किंवा आधी पी आणि क्यू चं कंजंक्शन काढलं आणि त्याला आर सोबत कंजंक्शन केलं, येणारा रिझल्ट दोन्ही कसे राहणार आहेत, सेम राहणार. त्याच प्रकारे पहा, जर तुम्ही पी ला डिसजंक्शन केलेलं आहे कोणासोबत, क्यू डिसजंक्शन आर सोबत, बरोबर आहे, याचा रिझल्ट आणि त्याच प्रकारे पी आणि क्यू चं डिसजंक्शन काढलं आणि त्याला आर सोबत डिसजंक्शन केलं, याचा रिझल्ट कसा राहणार आहे,
सेम राहणार आहे, इक्विव्हॅलंट राहणार आहे, त्यामध्ये काहीही फरक राहणार नाही. लक्षात ठेवा, रिझल्ट खूप महत्वाचे आहेत, खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, हे तुमचे 3 लॉ झालेले आहेत. आता चौथा खूप महत्वाचा लॉ आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथून पुढे सर्व लॉ महत्वाचे आहेत, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय करायचे आपल्याला? समान वाटे करायचे आहेत. समान वाटे कसे करणार पहा. पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन आर. क्यू आणि आर मध्ये कसा आहे? डिसजंक्शन आहे. पी आणि या ब्रॅकेट मध्ये कंजंक्शन आहे. मग यालाच तुम्ही कसं लिहू शकतात पहा, जो पी कंजंक्शन आहे या दोघांसोबत आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो, म्हणजेच वाटू शकतो. बरोबर आहे ना? म्हणजे याला तुम्ही कसं लिहिणार? पी कंजंक्शन क्यू, हा काय सिम्बॉल? डिसजंक्शन. पी कंजंक्शन आर, तुम्ही काय केलं? पी कंजंक्शनला क्यू सोबत आणि आर सोबत काय केलेलं आहे? डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित काय केलेलं आहे? त्यांची विभागणी केलेली आहे, वाटणी केलेली आहे. बरोबर आहे ना? त्याच प्रकारे जर असं दिलेलं असेल पहा, पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन आर, याला तुम्ही कसं लिहिणार? पी कंजंक्शन पी डिसजंक्शन या दोघांसोबत डिस्ट्रीब्यूट करायचं, म्हणजे याला कसं लिहिणार तुम्ही? पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी डिसजंक्शन आर. बरोबर आहे? अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकतात. आता 5वा लॉ पहा, 5th नंबरचा लॉ खूप महत्वाचा आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर हा खूप महत्वाचा लॉ आहे. लक्षात ठेवा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये काय केलेलं आहे? पी कंजंक्शनला या दोघांसोबत डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, वाटलेला आहे. बरोबर? पी कंजंक्शन क्यू लिहिलं, नंतर हा सिम्बॉल मध्ये लिहिलेला आहे क्यू, पी कंजंक्शन आर लिहिलेला आहे. बरोबर? दोघालाही काय केलेलं आहे? डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे पी कंजंक्शन सोबत. ठीक आहे ना? आता त्याच्यानंतर आपल्याला 5th नंबरचा लॉ बघायचा. कोणता आहे? 5th नंबरचा डी मॉर्गन्स लॉ. कोणता? डी मॉर्गन्स लॉ. खूप महत्वाचा लॉ आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. आता डी मॉर्गन्स लॉ काय दिलेला आहे पहा, खूप महत्वाचा लॉ आहे. डी मॉर्गन्स लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे? जो तुमचा पी कंजंक्शन क्यू म्हणजेच कोणता? निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन जर असेल तर तुम्ही याला कसं निगेशन करू शकतात? निगेशन पी ला करायचं, निगेशन क्यू ला करायचं आणि अँडचं काय करायचं? ऑर करायचं आहे. बरोबर आहे? म्हणजेच तुम्ही या ठिकाणी निगेशन ऑफ कंजंक्शनचा रूल यूज केलेला आहे. त्याच प्रकारे जर निगेशन ऑफ डिसजंक्शन दिलेलं असेल तर याला तुम्ही कसं करणार? पीचं निगेशन करायचं आहे, क्यूचं निगेशन करायचं आहे आणि ऑरचं काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. ऑरचं काय करायचं? ऍड करायचं. हे रूल तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. याला आपण काय म्हणतो? डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. आता 6 नंबरचा लॉ आहे, तो पण खूप महत्वाचा आहे, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ काय दिलेला आहे पहा, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचे. आयडेंटिटी लॉ, व्हॉट इज द आयडेंटिटी लॉ? पहा, पी कंजंक्शन टी, पी कंजंक्शन टी. आता पी कंजंक्शन टी जर म्हणलं तर रिझल्ट काय राहणार आहे? पी राहणार आहे. बरोबर आहे ना? कारण याचा रिझल्ट कंजंक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे? एक जरी तुमची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल तर येणार आन्सर फॉल्स असतं. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू या ठिकाणी तर टी कंपल्सरी. बरोबर आहे? जर पी ची व्हॅल्यू टी असेल तर येणार आन्सर टी राहणार आहे. जर पी ची व्हॅल्यू एफ जर असेल तर येणार आन्सर काय राहणार आहे? एफ राहणार आहे. म्हणजे टोटल ही जे काय रिझल्ट आहे, रिझल्ट कशावरती डिपेंड आहे? पी वरती. जर याला जर मी असं लिहिलं पी डिसजंक्शन टी, पी डिसजंक्शन टी, डिसजंक्शन जर घेतलं तर काय येणार सांगा? पी डिसजंक्शन टी. जर डिसजंक्शन घेतलं तर या ठिकाणी टी आहे, डिसजंक्शन मध्ये एक जरी टी असेल तर येणार आन्सर टी असतं. मग हा टी आहे, इकडे काही जरी असेल तर येणार आन्सर काय राहणार आहे? टी राहणार आहे. हा फरक आहे. बरोबर आहे? त्याच प्रकारे समजा जर मी असं घेतलं पी कंजंक्शन एफ जर घेतलं, आता कंजंक्शन मध्ये एक जर आन्सर फॉल्स असेल तर येणार आन्सर फॉल्स असतं. या ठिकाणी एक फॉल्स आहे म्हणून आन्सर काय राहणार? फॉल्स. बरोबर आहे? आणि जर डिसजंक्शन घेतलं तर पी डिसजंक्शन एफ कशावरती डिपेंड राहणार आहे? पी च्या व्हॅल्यू वरती, म्हणून येणार आन्सर काय राहणार आहे? पी. हा आहे तुमचा आयडेंटिटी लॉ. कोणता आहे? आयडेंटिटी लॉ. त्याच्यानंतर 7 नंबरचा रूल खूप महत्वाचे रूल आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ काय दिलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉम्प्लिमेंट लॉ?
आता कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगितलंय पहा, पी कंजंक्शन निगेशन ऑफ पी, पी कंजंक्शन निगेशन ऑफ पी, येणार आन्सर काय राहणार आहे सांगा पहा. जर पी ची व्हॅल्यू ट्रू घेतली तर हे काय राहणार आहे फॉल्स, आन्सर फॉल्स राहणार. जर पी ची व्हॅल्यू फॉल्स घेतली तर हे काय राहणार ट्रू, म्हणजे हे आन्सर नेहमी काय राहणार आहे फॉल्स राहणार आहे. हे आन्सर नेहमी काय राहणार फॉल्स. जर पी डिसजंक्शन निगेशन ऑफ पी म्हणलं तर हे आन्सर काय राहणार आहे नेहमी ट्रू राहणार आहे. हा काय आपला कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता आहे कॉम्प्लिमेंट लॉ. याच्यानंतर 8 नंबरचा महत्वाचा रूल आहे ऍब्झॉर्प्शन लॉ. आता ऍब्झॉर्प्शन लॉ काय दिलेला आहे पहा, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं. ऍब्झॉर्प्शन लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे पहा, पी प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं. पी डिसजंक्शन पी कंजंक्शन क्यू, पी डिसजंक्शन पी कंजंक्शन क्यू इज इक्वल टू, आन्सर काय येणार आहे पी. म्हणजे या ठिकाणी क्यू काय झाला ऍब्झॉर्ब झाला, म्हणजेच काय झाला गायब झाला. बरोबर आहे ना, ऍब्झॉर्ब केला गेला. मग हे दोन्ही सिम्बॉल अपोजिट आहेत. हा या ठिकाणी पी या ठिकाणी पी आहे. बरोबर, क्यू काय झालेला आहे ऍब्झॉर्ब झालेला आहे. त्याच प्रकारे पहा सेकंड लॉ दिलेला आहे. आणखीन समजा या डिसजंक्शन जागी तुम्ही कंजंक्शन घेतलं पी आणि या कंजंक्शन जागी जर डिसजंक्शन घेतलं तर येणार आन्सर काय राहणार आहे पीच राहणार आहे. काय राहणार आहे पीच राहणार आहे. अशा प्रकारे तुमचे काय हे 8 लॉ झालेले आहेत. आणखीन 2 महत्वाचे लॉ बाकी आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. दोन्ही महत्वाचे लॉ बाकी आहेत आणखी. बरोबर आहे, हे किती लॉ झालेले आहेत 8. बरोबर आहे. त्याच्यानंतरचे 2 महत्वाचे लॉ कोणते कोणते आहेत व्यवस्थित लक्ष द्यायचे. हे सर्व लॉ म्हणजे 8 आणि 2 10 लॉ तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहेत. तेव्हा याच्या बेसिसवरती जे एक्झाम्पल येणार आहेत ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. हे 10च्या 10 लॉ तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहेत. ठीक आहे ना. पहा 9 नंबरचा लॉ कोणता दिलेला आहे, 9 नंबरचा कंडिशनल लॉ. कोणता आहे कंडिशनल लॉ. आता कंडिशनल लॉ काय दिलेला आहे पहा, कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ मध्ये काय सांगितलेलं, जर पी इम्प्लाइज क्यू दिलेला असेल, काय दिलेलं असेल पी इम्प्लाइज क्यू. जर पी इम्प्लाइज क्यू दिलेला असेल तर तुम्ही त्याला कसं लिहू शकतात, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. काय लिहू शकतात निगेशन ऑफ पी ऑर क्यू. जर पी इम्प्लाइज क्यू असेल तर यालाच इक्वल टू काय, याचं इक्विव्हॅलन्स काय निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू. हे आपण कालच्या लेक्चर मध्ये सुद्धा पाहिलं होतं. हा आपला कंडिशनल लॉ आहे. आणि 10 नंबरचा बाय कंडिशनल लॉ. बाय कंडिशनल लॉ, बाय कंडिशनल लॉ काय दिलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. पी डबल इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू लॉ काय राहणार निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन क्यू. बरोबर, हा आपला काय आहे बाय कंडिशनल लॉ. बाय कंडिशनल लॉ आहे. बरोबर आहे. प्रत्येकाने हे 10च्या 10 लॉ तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. बरोबर, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये तुम्हाला हे यूज करायचे आहेत. मग हे कसे यूज करायचे काय करायचे त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला शिकायचं आहे. ऍप्लिकेशन शिकण्याआधी हे 10च्या 10 लॉ तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, डोळ्यासमोर ठेवायचे आहेत. तेव्हा याच्या बेसिसवरती कोणतीही एक्झाम्पल आले तर तुम्ही त्याला व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतात. जर हे व्यवस्थित सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्हाला हे 10च्या 10 लॉ तुम्हाला व्यवस्थित पाठ करावा लागणार आहे. आता याच्या बेसिसवरती तुम्हाला एक्सरसाइज नंबर 1.4 दिलेली आहे. बरोबर आहे. सेकंड लास्ट एक्सरसाइज आहे ही आपली, सेकंड लास्ट एक्सरसाइज आहे. एक्सरसाइज नंबर 1.4. एक्सरसाइज नंबर 1.4 काय दिलेली एक्सरसाइज ते आपल्याला प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बरोबर आहे. खूप म्हणजे खूप सोपी एक्सरसाइज आहे. एक्सरसाइज नंबर 1.4 चा फर्स्ट क्वेश्चन नंबर फर्स्ट. मी क्वेश्चन लिहिणार नाही, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेलं आहे पहा, युजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. बरोबर आहे ना. आता आपल्याला रूल्स ऑफ निगेशनचे रूल्स यूज करायचे आणि आपल्याला काय करायचं आहे दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे. खूप सोपं आहे. पहा व्यवस्थित लक्ष द्यायचे. तुम्हाला काय करायचे
निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी चं निगेशन करायचं आहे. निगेशन ऑफ पी क्यू इम्प्लाइज पी चं काय करायचं आहे, निगेशन करायचं आहे. आता हे निगेशन कसं करायचं ते आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. खूप सोपं आहे हे निगेशन करणं पण, बरोबर आहे ना. आता हे निगेशन करताना व्यवस्थित एक एक रूल तुम्हाला व्यवस्थित अप्लाय करायचा आहे, कोणी गडबड करणार नाही, बरोबर आहे. प्रत्येकाने व्यवस्थित पुढे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला यांचं निगेशन बनवायचं आहे, म्हणजे निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी, बरोबर आहे. आता याचं निगेशन करायचं. निगेशन कसं करणार पहा, हा निगेशन ॲज इट इज, निगेशन ॲज इट इज. सर्वात पहिले कंडिशनल स्टेटमेंटचं काय दिलेलं आहे, कंडिशनल स्टेटमेंट. आता हे निगेशन दिलेलं आहे याच्याकडे लक्ष नका देऊ. कंडिशनल स्टेटमेंट काय सांगतं पहा, पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू काय असतं, निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू, निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू, बरोबर आहे ना. कंडिशनल स्टेटमेंट हे दिलेलं आहे, प्रत्येकाने व्यवस्थित चेक करायचं. निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू हे तुमचं काय कंडिशनल स्टेटमेंट आहे, बरोबर आहे ना. पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू, म्हणजेच काय, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन करणार आहे, याला इक्वल टू तुम्ही कसं लिहिणार आहे पहा. पहिल्याचं निगेशन क्यूचं निगेशन काय आहे, क्यू, निगेशन ऑफ क्यूचं निगेशन क्यू येणार आहे. या ठिकाणी काय राहणार आहे, ऑर राहणार आहे, बरोबर आहे. नंतर हा क्यू ॲज इट इज, क्यू म्हणजेच या ठिकाणी पी दिलेला आहे, पी ॲज इट इज राहणार आहे, बरोबर आहे. इकडे लक्षात आलं प्रत्येकाला. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे, मध्ये डिसजंक्शन घ्यायचं आहे आणि हा पी ॲज इट इज राहणार. आता याचं निगेशन बनवा. याचं निगेशन कसं बनवणार सांगा. या ठिकाणी काय दिलेलं आहे, ऑर आहे, म्हणजेच कोणता लॉ लावणार तुम्ही, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ मध्ये काय सांगितलं आहे, डिसजंक्शन मध्ये दोघांचंही निगेशन करायचं आहे. दोघांचंही निगेशन म्हणजे क्यूचं निगेशन, पीचं निगेशन, निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ पी, बरोबर. आणि या ऑरचं काय होणार आहे, ऍड होणार आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी तुम्ही कोणता लॉ लावलेला होता, कंडिशनल लॉ, कंडिशनल लॉ. आणि या ठिकाणी कोणता अप्लाय करा, डी मॉर्गन्स लॉ. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, जस्टिफिकेशन द्यायचं आहे. कशा प्रकारे सॉल्व्ह केलं हे तुम्ही सांगू शकता, बरोबर आहे. कंडिशनल लॉ लावला, कंडिशनल लॉ लावल्यानंतर त्याचं आन्सर लिहिलं. नंतर या कंडिशनल लॉ लावल्यानंतर याचं निगेशन करण्यासाठी आपण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंड, पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू, पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू, बरोबर आहे. त्याला ते सॉल्व्ह करणार सांगा. निगेशन ऑफ पी डिसजंक्शन कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, कंजंक्शनचं सिम्बॉल आहे, ओके. आता सगळ्यात पहिले तुम्ही याचं निगेशन कसं करणार, डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करून. कारण अँड जर असेल तर काय करणार, त्याचं आर म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, पीचं निगेशन, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यूचं निगेशन काय राहणार, क्यू, आणि अँडचं काय करणार, आर. या ठिकाणी कोणता लॉ लावला तुम्ही, डी मॉर्गन्स लॉ. अशा प्रकारे प्रत्येक लॉ अप्लाय करायची. थर्ड काय दिलेलं आहे पहा. थर्ड मध्ये काय सांगितलेलं आहे, पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू, पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू. हे पण खूप सोपं आहे. निगेशन ऑफ पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू सॉल्व करायचे. काय, पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, पीचं निगेशन, निगेशन ऑफ पी, या निगेशन ऑफ क्यूचं निगेशन क्यू, आणि ऑरचं काय करणार, अँड. हा काय आहे तुमचा, डी मॉर्गन्स लॉ, डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर नंबर 4 आता काय सांगितलेलं पहा, पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू, कंजंक्शन आर. बरोबर आहे. आता याचं निगेशन करायचं आहे. याचं निगेशन तुम्ही कसं सॉल्व्ह करणार पहा. प्रत्येकाने व्यवस्थित आन्सर द्यायचा आहे. याचं निगेशन करायचं. निगेशन ऑफ, याला ब्रॅकेट मध्ये लिहितो, पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू कंजंक्शन आर. आता या ठिकाणी कंजंक्शनचा सिम्बॉल आहे, याचं निगेशन बनवा, याचं निगेशन बनवा. निगेशन ऑफ ब्रॅकेट पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू
या कंजंक्शनचं डिजंक्शन निगेशन ऑफ आय. कोणता लॉ लावलेला आहे? डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर पुन्हा आता या ब्रॅकेटचं निगेशन करायचे. पुन्हा डी मॉर्गन्स लॉ. पीचं निगेशन, डिजंक्शनचं कंजंक्शन, क्यूचं निगेशन क्यू येणार आहे और निगेशन ऑफ आर. बरोबर. पुन्हा या ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करू. हा काय आहे तुमचा डी मॉर्गन्स लॉ. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुन्हा पहा 5 नंबरचे एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 5 खूप सोपे एक्झाम्पल आहेत हा. P implies P or निगेशन ऑफ. बरोबर आहे. निगेशन करायचे गिवन स्टेटमेंटचं. P implies P or निगेशन ऑफ Q. बरोबर आहे. आता पुन्हा P implies Q कसं करणार? पहिल्याचं निगेशन आधी इक्विव्हॅलंट लिहायचं आहे. याला इक्विव्हॅलंट काय येणार आहे? निगेशन ऑफ P. या इम्प्लायच्या जागी ऑर, सेकंड ॲज इट इज P और निगेशन ऑफ Q. बरोबर आहे. याला पहिलं स्टेटमेंट म्हणायचं, याला दुसरं स्टेटमेंट म्हणायचं आणि त्यानुसार अप्लाय करायचं. आता या ब्रॅकेटचं तुम्हाला निगेशन करायचं आहे. कोणता स्टेटमेंट, कोणता लॉ लावला? कंडिशनल लॉ अप्लाय केला सर्वात पहिले. कोणता? कंडिशनल लॉ. आता निगेशन बनवा. पहिल्याचं निगेशन ऑफ P, डिजंक्शनचं कंजंक्शन, या ब्रॅकेटचं निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q. कोणता लॉ लावला? डी मॉर्गन्स लॉ. कोणता अप्लाय केलेला आहे? डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर या ब्रॅकेटचं निगेशन करायचे. P कंजंक्शन, Pचं निगेशन, याचं निगेशन काय येणार आहे? Pचं निगेशन ऑफ P. बरोबर आहे. नंतर ऑरचं अँड, याचं निगेशन काय येणार आहे? निगेशन ऑफ Qचं Q. कोणता लॉ? पुन्हा डी मॉर्गन्स लॉ. ब्रॅकेटसाठी डी मॉर्गन्स लॉ. हा 5 नंबरचं. आता 6 नंबरचं सॉल्व करायचं आहे. 6 नंबरचं निगेशन ऑफ P कंजंक्शन Q, निगेशन ऑफ P कंजंक्शन Q, डिजंक्शन P डिजंक्शन निगेशन ऑफ Q, P डिजंक्शन निगेशन ऑफ Q. आता काय करायचं? यांचं निगेशन बनवायचं. निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट, निगेशन ऑफ P कंजंक्शन Q, डिजंक्शन P कंजंक्शन निगेशन ऑफ Q. यांचं निगेशन बनवायचं. निगेशन कसं येणार? पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन. बरोबर आहे. म्हणजे डी मॉर्गन्स लॉ. पहिल्याचं निगेशन, ब्रॅकेटचं निगेशन केलं तर निगेशन निघून जाणार. P कंजंक्शन Q, हा डिजंक्शनचं काय येणार आहे? कंजंक्शन, याचं निगेशन ऑफ P, डिजंक्शन निगेशन ऑफ Q. कोणता लॉ लावला? डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर या ब्रॅकेटचं निगेशन P कंजंक्शन Q, कंजंक्शन, ब्रॅकेटचं निगेशन करताना निगेशन ऑफ P, डिजंक्शनचं कंजंक्शन, Qचं निगेशन ऑफ Qचं Q. पुन्हा डी मॉर्गन्स लॉ. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल की प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो? लॉ अप्लाय करतोय. म्हणजे जस्टिफिकेशन देत आहे, कारण देत आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला रिमेनिंग राहिलेलं आहे 7 आणि 8 नंबरचं. ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचं आहे. 7 आणि 8 खूप सोपे आहेत. तसे एक लॉ अप्लाय करायचा आहे. आता हा फर्स्ट क्वेश्चन झाला. क्वेश्चन नंबर 2 ला आपण सुरुवात करणार आहोत. सिंपल आहे. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष देऊन करायचे आहे. आणि हा व्हिडिओ एकदा नाही तर दोनदा पहा. लक्षात येईल ना? एकदा नाही तर दोनदा पहा. तेव्हा तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट ह्या क्लिअर होणार आहे. बरोबर आहे ना? एकदा काय करायचं आहे? पूर्णतः तुम्ही स्वतः व्हिडिओ पाहायचा आहे. नंतर काय करायचं आहे? जे व्हिडिओ मध्ये दिलेले ते बघून लिहायचं आहे. नंतर काय करायचे? स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. फक्त एवढीच एक्सरसाइज थोडी हार्ड आहे या चॅप्टरची. बाकी सर्व खूप सोपे आहे. क्वेश्चन नंबर 2 ला सुरुवात करतोय. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 2? रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. इफ देनचा यूज नाही करायचा. इफ देनचा यूज नाही करायचा तर कंडिशनल स्टेटमेंट लक्षात पाहिजे.
P implies Q is equal to काय येणार आहे, निगेशन ऑफ P और Q. बरोबर, या ठिकाणी या रूलचा आपल्याला यूज करायचा आहे. इफ देन काढायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे, बरोबर आहे ना. विदाउट इफ देन लिहायचं आहे. क्वेश्चन काय आहे पहा, इफ अ मॅन इज अ जज देन ही इज ऑनेस्ट. इफ अ मॅन इज जज, इफ अ मॅन इज जज then he is honest. If a man is judge then he is honest. बरोबर आहे. आता विदाउट इफ देन लिहायचं आहे. विदाउट इफ देन लिहिताना पहा काय सांगितलेलं आहे, P implies Q. सर्वात पहिले तुम्हाला P माहिती पाहिजे, बरोबर आहे ना. तेव्हा तुम्ही त्याला विदाउट इफ देन लिहू शकता. लेट P इज इक्वल टू काय लिहिणार, अ मॅन इज जज. Q काय राहणार आहे, अ मॅन इज ऑनेस्ट. बरोबर आहे ना. P काय राहणार आहे, मॅन इज जज. Q काय राहणार आहे, मॅन इज ऑनेस्ट. बरोबर, PQ लिहिलं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म, बरोबर आहे ना. मग सिम्बॉलिक फॉर्म काय दिलेला असेल याचा, इन सिम्बॉलिक फॉर्म सिम्बॉलिक फॉर्म काय राहणार आहे याचा, P implies Q. बरोबर आहे ना. बट P implies Q इज इक्वल टू काय राहणार आहे, निगेशन ऑफ P डिसजंक्शन Q. निगेशन ऑफ P डिसजंक्शन Q लिहिलं. मग याला तुम्ही कसं लिहिणार आहे सांगा. Therefore a man is not a judge. बरोबर आहे. सिंबल और he is honest. क्यों ना, he is honest. A man is not judge or he is honest. और बरोबर आहे. इथं डिसजंक्शन आहे म्हणून और यूज केलेला आहे. अशा प्रकारे लिहायचं आहे. सिंपल आहे, खूप सोपं आहे. आणखीन एक तुम्हाला लिहून देतो म्हणजे तुम्ही काय करू शकता, स्वतः सॉल्व करू शकता. बरोबर आहे. आता मुद्दा मी थर्ड सॉल्व करतोय, सेकंड तुम्हाला सॉल्व करायला दिलेला आहे. थर्ड, इफ f of 2 is equal to 0, if f of 2 is equal to 0 then f of x is divisible by x minus. बरोबर आहे. आता P काय राहणार आहे, f of 2 is equal to 0. Q काय राहणार आहे, f of x is divisible by x minus 2. बरोबर आहे. इथपर्यंत आलं. इन सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म काय राहणार आहे, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं. सिम्बॉलिक फॉर्म P implies Q, पुन्हा तेच. बट P implies Q इज इक्वल टू निगेशन ऑफ P डिसजंक्शन Q. बरोबर आहे. निगेशन ऑफ P म्हणजे काय, therefore f of 2 is not equal to 0 or f of x is divisible by x minus, और f of x is divisible by x minus. इथपर्यंत आलं. खूप सोपे आहेत ते सर्व क्वेश्चन तुम्हाला काय करायचे, व्यवस्थित सॉल्व करायचे आहे. बरोबर. याच्यामध्ये कोणतं राहिलेलं आहे, एक्झाम्पल नंबर सेकंड राहिलेला आहे, तर तेही सॉल्व करून देतो म्हणजे तुम्हाला काहीच अडचण नाही राहणार. ठीक आहे. सिंपल आहे, खूप म्हणजे खूप सोपं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो क्वेश्चन नंबर 3 आहे याचे टोटल प्रूफ आहे. बरोबर आहे.
तो विदाऊट प्रूफ नाही, टोटली काय आहे प्रूफ आहे. ते प्रूफ आपल्याला बघायचे आहेत, कारण क्वेश्चन नंबर 3 तुम्ही वाचून पहा. विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. ट्रूथ टेबलचा यूज नाही करायचं, तरी पण त्याला काय करायचं आहे, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे ना. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, आजच्या लेक्चरमध्ये हे टोटली फॉर्म्युले लिहायचे आहेत, पाठ करायचे. मी उद्याच्या लेक्चरमध्ये ते तुम्हाला प्रूव्ह करून देणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते प्रूव्ह करून देणार नाही, कारण काय होईल, तुम्ही गोंधळून जाता सर्व. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये नाही. तर आपण सेकंड नंबरचं जे राहिलेलं होतं त्याला आपण सॉल्व्ह करू. काय पहा, इफ 2 इज अ रॅशनल नंबर then if 2 is a rational number then root 2 is a irrational. बरोबर आहे. आता p काय राहणार सांगा, लेट p इज इक्वल टू 2 इज रॅशनल नंबर q काय राहणार सांगा, √2 is irrational number. बरोबर आहे. आता इन सिंबॉलिक फॉर्म, सिंबॉलिक फॉर्म काय राहणार, p implies q but p implies q is equal to negation of p disjunction q. बरोबर आहे. आता निगेशन ऑफ p म्हणजेच कसं लिहिणार, therefore 2 is not a rational number or √2 is a rational number. ठीक आहे. मग हे तुमचं टोटली दोन्ही क्वेश्चनचं सोल्युशन आहे. त्याच प्रकारे जे तुम्हाला सॉल्व करून दिलेले एक्झाम्पल आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघायचे आहेत, त्याच्यावरून आणखीन तुम्हाला आयडिया येईल. बरोबर आहे ना. आजचं लेक्चर जे झालेलं आहे आतापर्यंतची, त्याच्यामधील जे आपण रिझल्ट पाहिलेले आहेत ते व्यवस्थित लक्ष देऊन बघायचे आहेत. कोणाला काय अडीअडचण येत असेल तर 100% विचारायचं. ठीक आहे. थँक्यू.